बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता। आता केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीत सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलंय। या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलंय। केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगम या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामामध्ये तपासणीसाठी आलेले आहेत आणि या तपासणीतून त्यांनी हा दावा केलेला आहे। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून नागरिकांना केस गळती सुरू असल्याचं आपण पाहतोय आणि अनेक तर्कवितर्क या संदर्भात लढवले जात होते। आधी पाण्यामुळे हा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं, मात्र त्यानंतर केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीमध्ये आता सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलेलं आहे आणि या परिसरातील नागरिक जो गहू वापरतात त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे आणि यामुळेच हा त्रास इथल्या नागरिकांना होत असल्याचं समोर आलंय। केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासूनच खामगावमध्ये दाखल झालेलं आहे। या संदर्भात संपूर्ण तपास करण्याचं हे पथक प्रयत्न करत आहे। भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामात तपासणीसाठी हे पथक आलेलं होतं आणि या तपासणीतून हा धक्कादायक खुलासा झालेला आहे। धान्यामध्ये सेलेनियमचा सारखा जो जड धातू आहे तो आढळलेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांना केस गळती सारखा त्रास होतोय।